जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. जामखेडच्या धुळमातीच्या रस्त्यावरील एका साध्या घरातून सुरू झालेली एक क्रांती आज सुमारे 100 अनाथ मुलांच्या चेहऱ्यांवर हसू आणत आहे. हे घर नाही तर एक स्वप्न आहे. निवारा बालगृह, ज्याचे संस्थापक आहेत ॲडव्होकेट अरुण आबा जाधव. त्यांच्या संघर्षमय जीवनाची ही कथा, दुःखाच्या सावलीतून उमेदीच्या किरणाकडे वाटचाल करणारी. आजही जेव्हा ते बालगृहाच्या मैदानावर मुलांसोबत बोलतात, खेळतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात तेच बालपण दिसते जे त्यांनी स्वतः अनुभवले. अरुण आबा जाधवांचा जन्म कोल्हाटी समाजात झाला. त्यांची आई एक नृत्यांगना होती जी रंगमंचावरून जीवनाच्या संघर्षात उतरली. बालपणातच वडिलांचे छत्र हरपले आणि घरात अंधार पसरला. पण या दुःखाने त्यांना तोडले नाही, उलट त्याने त्यांना मजबूत केले. प्रतिकूल परिस्थितीत कधी भटकत्या कलावंतांच्या तंबूत राहून, कधी मजुरी करून त्यांनी उच्च शिक्षण घेतले, कायद्याची पदवी मिळवली. आणि ती पदवी फक्त कागदावरच नव्हती, ती अनाथांच्या हक्कांसाठी शस्त्र बनली. पदवी घेऊन अरुण आबा जेव्हा जामखेडला परतले तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार होता, मी जे भोगले ते दुसऱ्या कोणालाही भोगू देणार नाही. पाहता पाहता निवारा बालगृहाची पायाभरणी झाली. आज हे बालगृह मोठे कुटुंब आहे, ज्यात सुमारे 100 मुले मुली राहतात. येथे कलावंतांची मुले आहेत, ज्यांचे आई वडील रंगमंचाचे जादूगार असले तरी जीवनाच्या खेळात हरवलेली. कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या वडिलांची मुले आहेत, ज्यांना समाजाने दुर्दैवी म्हणून दुर्लक्ष केलं. ऊसतोड कामगारांची पोर आहेत, ज्यांच्या हातात फक्त कोयता नव्हता तर स्वप्नांची बीजे होती. आणि नित्याने अनाथ होणारी मुले, ज्यांना जग विसरले पण अरुण आबांनी त्यांना जवळ केलं. बालगृहाची व्यवस्था म्हणजे अरुण आबांच्या काळजीचे प्रतिबिंब आहे. अंघोळीसाठी थंड गरम पाण्याची सोय, जेवणासाठी पौष्टिक आहार, दाल भाकरीपासून ते फळे आणि भाज्या, आणि राहण्यासाठी स्वच्छ खोल्या. प्रत्येक मुलाला पुस्तके, खेळणी आणि शिक्षणाची संधी. अधीक्षक वैजनाथ केसकर आणि व्यवस्थापक संतोष चव्हाण यांच्या मदतीने हे सर्व सुकर होते. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे बालगृह शासकीय अनुदानावर चालत नाही, तर लोकवर्गणीतून आणि दानशूर व्यक्तींच्या छोट्या मोठ्या योगदानातून हे चालते. लोकांचे हे प्रेम आमचे सर्वात मोठे अनुदान आहे, असे अरुण आबा हसत म्हणतात. मंगळवारी वाशीतील सामाजिक कार्यकर्ते दीपक भैया क्षीरसागर, शाहनवाज काजी, बाळासाहेब पवार आणि अमोल भैया जानराव बालगृहाला भेट देण्यासाठी आले. पण जेव्हा त्यांनी अरुण आबांना मुलांसोबत बोलताना पाहिले तेव्हा ते थबकले. अरुण आबांच्या डोळ्यातील प्रेमाने सर्वजण अचंबित झाले. हे केवळ बालगृह नाही, हे तर एक कुटुंब आहे, असे दीपक भैया म्हणाले. शाहनवाज काजींनी बालगृहातील मुलांच्या चित्रकलेची प्रशंसा केली, तर बाळासाहेब पवार आणि अमोल जानराव म्हणाले, अरुण आबा हे खरे योद्धे आहेत. अरुण आबा म्हणतात, मी अनाथ होतो म्हणून मी अनाथांचे दुःख समजतो. प्रत्येक मुलात मी स्वतःला पाहतो. आज जेव्हा बालगृहातील मुले शाळेत जातात, अभ्यास करतात आणि हसत खेळत वाढतात, तेव्हा अरुण आबांच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसते. पण त्यांचा लढा अजून सुरू आहे, अधिक मुलांसाठी, अधिक सोयींसाठी आणि अधिक प्रेमासाठी. जर तुम्हीही या क्रांतीचा भाग व्हायचं ठरवलं असेल तर निवारा बालगृहाला अवश्य भेट द्या किंवा छोट्या दानाने त्यांना आधार द्या. कारण अरुण आबा जाधवांसारखे लोक म्हणजे अनाथ मुलांच्या अंधारमय जीवनातील प्रकाश आहेत. त्यांचा जीवन प्रवास हेच सांगतो की प्रतिकूलता ही शेवट नाही, तर ती नव्या सुरुवातीची पायरी आहे. नितीन सुकाळे, वाशी तालुका प्रतिनिधी, जनशक्ती न्यूज. नमस्कार, जनशक्ती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जामखेड या सिटीमध्ये आलेलो आहेत. आपण आज ॲडव्होकेट अरुण जाधव आबा यांच्याशी भेट घेऊन त्यांची आपण मुलाखत घेऊ. सर, आपलं नाव काय? मी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव, जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी राहतो. आज सर तुम्ही शाळेचा एवढा उपक्रम राबवला आहे, त्याच्यामध्ये कुठल्या राजकीय पक्षातून किंवा कुठल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून काय निधी वगैरे आपल्याला मिळतो का सो खर्चातून चालू आहे सर? एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की हा निवारा जो बालगृह जो प्रकल्प उभा करण्यात आला आहे, हा 2015 पासून सुरुवात केली. या ठिकाणी राजश्री शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी आम्ही जामखेड शहरामध्ये कुंभारतळ्यामध्ये या ठिकाणी हा निवारा नावाचा प्रकल्प चालू केलेला आहे.
सुरुवातीला 5 मुलं या ठिकाणी मी सांभाळत होतो, मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये सांभाळत होतो आणि 5च्या नंतर 15 झाले, 15चे 20 झाले आणि तसा तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी वाढत गेलेला आहे. खरं तर आहे प्रकल्पामध्ये निवारा बालगृहामध्ये दलित जेलमध्ये आहेत, गोळीबारात मयत झालेले आहेत, ऊसतोड कामगार वीटभट्टीतले, त्याचबरोबर लोककलावंतांच्या मुलं सांभाळण्याचं काम करतो. मी स्वतः ॲडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव, मी कोल्हाटी समाजातला असल्यामुळं माझी आई नाचकाम करत होती आणि या ठिकाणी नाचकाम करत असल्यामुळं मुलांचा शिक्षणाचा काय मुद्दा आहे या ठिकाणी मी जवळून पाहिले. मी स्वतः पण अनाथ आहे आणि अनाथाचं दुःख काय असतात, वेदना काय असतात या ठिकाणी पाहिलं. मी 4 डिग्र्या घेऊन नोकरी न करता या ठिकाणी समाजासाठी पूर्ण आयुष्य देऊन टाकले. मी मराठी MA आहे, हिस्ट्री MA आहे, मी व्हेटरनरी डॉक्टर आहे, मी वकील आहे. एवढं असताना देखील सुद्धा मी हे समाजासाठी काम करायचं ठरवलं आणि गेल्या अनेक दिवसापासून अंदाजे 35 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहे. अनेक वेगवेगळ्या लढ्यामध्ये मी या ठिकाणी सहभागी असतो. अन्याय, अत्याचार, जमिनीचा मुद्दा, पाण्याचा मुद्दा, भेदभावाचा मुद्दा, नागरिकत्वाचा मुद्दा, भटके, विमुक्त, आदिवासी, अल्पसंख्याक समाज, एकल महिला, अनाथ मुलं, शेतकरी आहेत, शेतमजूर आहे, कष्टकरी यांच्यासाठी सातत्याने संघर्ष करून या ठिकाणी सामाजिक चळवळीमध्ये मी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी काम करतो. निवारा नावाचा प्रकल्प जामखेड तालुक्यामध्ये मोहा या ठिकाणी उभा करण्यात आला. मोहा हे गाव जे आहे ती जामखेड बीड रस्त्यावरती आहे आणि जामखेडचं शेवटचं तालुक्याचं टोक आहे त्या ठिकाणी. तिथून जागा आम्ही लोक वर्गणीतून घेतलेली आहे. तो जो मी प्रकल्प उभा केलेला आहे तो प्रकल्प सगळ्या लोकांच्या वर्गणीतून सिमेंट, वाळू ज्याला जसं जमल त्या पद्धतीचं घेऊन त्या ठिकाणी तो प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. आता सर किती मुलं सांभाळतात? आता सध्या 100 मुलं आहेत त्या ठिकाणी. ते 100 मुलं राहतात. हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीने लोक मदतीतून चालतात. अन्न, धान्य, कपडे, लोकसाहित्य, त्याच्यानंतर जे शालेय साहित्य हे लोक देतात, लोक मदत करतात. त्यातून उभा केलं. सरकारचा 1 रुपया नाही या ठिकाणी. हे सगळं लोक वर्गणीतून उभं केलंय. जामखेडच्या वीटभट्टीतल्या लोकांनी मला विटा दिलेल्या आहेत स्वतः, त्याचबरोबर वाळू दिलेली आहे, सिमेंट दिलेली आहे. जामखेड शहरातील आणि जामखेड शहराच्या बाहेरचे महाराष्ट्रातील लोक ज्याला जसं जमल त्या पद्धतीने मदत करतात. त्या मदतीच्या जोरावरती या ठिकाणी हे निवारा प्रकल्प चालू आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्यांचे माया आणि बाप तुम्हीच. हा, या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो प्रकल्प उभा आहे हा प्रकल्प लोकवर्गणीतून चालू आहे. मी स्वतः त्यांचा आई आणि बाप म्हणून काम करतो. 100 मुलांचा मी बाप आहे, 100 मुलांची मी आई पण आहे. मी माझी आणि माझी पत्नी, माझे सर्व स्टाफ आम्ही त्या ठिकाणी मिळून काम करतो. आतापर्यंत 5 मुलींचे लग्न लावले आहेत. त्या सगळ्या मुली अनाथ आहेत. त्यांचा बाप पण मीच आहे. सगळा खर्च मीच केला आहे. सध्या तरी मी आता 4 मुलींचा सासरा झालेला आहे, जावाई झालेलो आहे. माझे 4 जावाई झाले आहेत मला. अशा परिस्थितीमध्ये ते काम करतो मी. आता नव्यानेच त्या ठिकाणी आईचा नावाचा प्रकल्प उभा केला आहे.